नमस्कार मित्रांनो, तर आज आपण करत आहोत 100 days equal to 100 code in C लँग्वेजचा 20वा प्रोग्राम। तर आजचा आपला क्वेश्चन असणार आहे की इनपुट द डिजिट अँड चेक वेदर इट इज सिंगल ऑर नॉट। हॅश इन्क्लूड stdio डॉटची हेडर फाइल इन्क्लूड करून इंट मेनचा वापर करून कर्ली ब्रॅकेट ओपन करून आपण करूया आपल्या प्रोग्रामला सुरुवात। तर इंट हा आपला डेटा टाइप आहे आणि नंबर हा व्हेरिएबल आपण डिक्लेअर करूया। नेहमीप्रमाणे युजरला प्रॉम्प्ट देण्यासाठी आपण printfचा वापर करून त्याच्यामध्ये टाकूया एंटर अ नंबर। युजरने नंबर एंटर केल्यानंतर नंबर या व्हेरिएबलला असाइन करण्यासाठी आपण वापरतो स्कॅनफ। त्याच्यामध्ये इंट घेतल्यामुळे आपण %d आणि अँड नंबर म्हणजे ॲड्रेस ऑफ नंबर। इफ मध्ये आपल्याला कंडिशन लिहायची असते, ती जर लिहिली नंबर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -9 आणि अँड म्हणजे लॉजिकल अँड आणि नंबर इज लेस दॅन ऑर इक्वल टू 9 म्हणजे जर नंबर -9 पेक्षा मोठा किंवा +9 पेक्षा छोटा असेल तर प्रिंट होणार इट इज अ सिंगल डिजिट। आणि जर ती कंडिशन ट्रू नाही झाली म्हणजे +9 पेक्षा मोठा नंबर असेल किंवा -9 पेक्षा छोटा नंबर असेल तर एल्स मधला पार्ट प्रिंट होणार, तो म्हणजे इट इज नॉट अ सिंगल डिजिट नंबर। ॲज युजुअल रिटर्न 0 आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करून आपण करूया आपला प्रोग्राम कंप्लीट। तर आपला आउटपुट आलेला आहे एंटर अ नंबर। जर मी इथं सिंगल डिजिट 5 नंबर टाकला तर इट इज अ सिंगल डिजिट हे येणार आहे आणि जर मी इथं 12 टाकला तर इट इज नॉट अ सिंगल डिजिट हे येणार आहे। आपण मायनस मध्ये सुद्धा डिजिट एंटर करू शकतो।